वंदे मातरम. सोनम वांगचुक. दैनंदिन जीवनातलं विज्ञान किती सहज साधं सोपं असतं हे सहजपणे समजावून सांगणारा एक वैज्ञानिक. भारतीय शिक्षण व्यवस्थेला नवा आयाम देणारा एक शिक्षण तज्ञ. ही व्यक्ती गेल्या 16-17 दिवसापासून जंतर मंतरवर उपोषणाला बसलेली आहे. उपोषण करण्यामागचं कारण हे आहे की नीट परीक्षा जी आहे तिचा जो फुटलेला पेपर होता आणि या पेपर फुटीनंतर 20 ते 22 लेकरांनी सुसाईड केल्या. ती लेकरं या देशाचं भविष्य होतं. कदाचित त्या लेकरांमध्ये या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करणारा एखादा सायंटिस्ट, एखादा शास्त्रज्ञ, एखादा जीवशास्त्रज्ञ निर्माण होऊ शकला असता, ज्यानं अनेक दुर्धर आजारातून या देशाला आणि संपूर्ण जगाला, मानवजातीला बाहेर काढलं असतं. ती लेकरं आता आपल्यामध्ये नाहीयेत. या लेकरांच्या हक्कासाठी आणि अशा घटना इथून पुढे होऊ नयेत म्हणून जी व्यक्ती या सर्व गोष्टीला जबाबदार आहे त्या व्यक्तीचा राजीनामा मागण्यासाठी ही व्यक्ती गेल्या 16-17 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे. शासनाचा मुरदाड निष्क्रियपणा आणि गेंड्याच्या कातडीचं असणं, गेल्या 17 दिवसापासून शासनाचा एक सिंगल प्रतिनिधी सुद्धा यांना भेटण्यासाठी सुद्धा गेलेला नाहीये. इंग्रज याच्यापेक्षा खूप चांगले होते. उपोषणकर्त्यांची बाजू समजावून तरी घेत होते. त्याच्यापेक्षाही विकृत अशी एक शासन व्यवस्था या देशामध्ये तयार झालेली आहे, ज्या शासन व्यवस्थेला सामान्य माणसाच्या स्वप्नाशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही. आणि विकृत माणसाच्या विकृतपणाचं एवढं वाईट वाटत नाही, एवढं सज्जन माणसाच्या मुरदाडपणाचं वाटत असतं. सोनम सर, तुम्ही ज्या लेकरांसाठी उपोषण करता आहात ती आमची सर्वसामान्य माणसांची लेकरं आहेत आणि माणूस म्हणून आम्ही सर्वजण मुरदाड आहोत. जसं त्या निष्क्रिय गेंड्याच्या कातडीच्या शासनाला तुमच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही, तसंच या देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा तुमच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. आणि म्हणून आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही अशा मुरदाड लोकांच्या हक्कासाठी कधीही लढण्याचा प्रयत्न करू नका, जी माणसं एका शब्दानं सुद्धा तुमच्या मागे उभे राहू शकत नाही. या देशाला, या मानव जातीला आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांना तुमची खूप गरज आहे. आमची हात जोडून विनंती आहे, आमच्यासारख्या मुरदाड माणसांसाठी तुम्ही उपोषण करू नका. तुम्ही हे उपोषण सोडा.